त्याने ठरवलेलं असतं की आता बायकोला सांगून टाकायचं की मला माफ कर, माझी चूक झाली, मी तुझ्याबरोबर असं वागायला नको होतं, तुला असं बोलायला नको होतं, असं त्याने मनात ठरवलेलं असतं. मग तो घरी येतो आणि तिला आवाज देतो, तिला सगळीकडे शोधतो, पण ती त्याला दिसत नाही कुठे. मग बेडरूममध्ये जातो तर ती झोपलेली असते आणि तिला आवाज देतो, तिला सांगतो, तिला म्हणतो की मला माफ कर, माझी चूक झाली, परत नाही असं बोलणार, तुझं माझ्यावरती एवढं प्रेम आहे आणि मी तुला असं बोललो. त्याला वाईट वाटतं आणि तो तिला म्हणत असतो, पण ती एकही शब्द बोलत नाही, ती झोपलेली असते. पण खरं तर ती मेलेली असते. तिला हलवलं, ती उठली नाही. मग त्याला कळलं की ही या दुनियेमध्ये राहिलेली नाही. मग त्यावेळेस तिथे साईडला एक चिठ्ठी लिहून ठेवलेली असते. त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलं होतं की मला ब्लड कॅन्सर आहे आणि आपल्याला एक छोटा मुलगा आहे. मला त्या दिवशी तुम्हाला सांगायचं होतं की मला ब्लड कॅन्सर आहे आणि तुम्ही दुसरं लग्न करा, पण त्याच्या अगोदरच तुम्ही मला घटस्फोट मागितला. पण मी त्या दिवशी तुम्हाला घटस्फोट देऊ शकले असते, पण आपलं जे मूल आहे तर त्याच्या मनात तुमच्याबद्दल एक द्वेष निर्माण झाला असता की माझ्या पप्पाने माझ्या मम्मीला सोडून दिलं, तर त्या मुलावरती वाईट परिणाम व्हायला नको म्हणून मी तुम्हाला त्या दिवशी घटस्फोट दिला नाही. तर मला तुमच्यावरती राग नाही, देवावरती राग नाही. आता मी मेल्यानंतर तुम्ही दुसरं लग्न करा, आनंदात राहा, असं त्या चिठ्ठीमध्ये लिहून ठेवलेलं असतं. त्याला एवढं वाईट वाटतं की आपण ती एवढी आजारी असताना सुद्धा आपण तिला असं बोललो. तो खूप मोठ्याने रडतो, त्याला वाईट वाटतं. मग नंतर त्याला वाटतं की मी जर एखाद्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये नेऊन तिचा उपचार केला असता, चांगल्या डॉक्टरांना दाखवलं असतं, तर आज ती कदाचित वाचली असती. माझी किती मोठी चूक झाली, मी असं नको करायला होतं, म्हणून तो खूप मोठ्याने रडत असतो. आपण एका दिसायला सुंदर असणाऱ्या मुलीच्या पाठीमागे पळलो, आपल्या बायकोचा विचार केला नाही, जिने आपल्याला सुखात दुःखात साथ दिली, म्हणून त्याला वाईट वाटतं. मग नंतर तो लग्न करत नाही आणि मुलाला मोठं करून त्याला एक चांगला व्यक्ती बनवतो, मुलाला चांगला जॉब लागतो. म्हणजे कसं आहे, सौंदर्याच्या पाठीमागं पळू नये. जोडीदार गोरा असो काळा असो, त्याचा विचार न करता आपल्याला आपलाच जोडीदार आयुष्यभर साथ देणार आहे.